नम्र विनंती आहे की मी माझ्या मोठ्या बंधूसाठी काही नाही केलं. बाबांनी केलं ते वेगळंच होतं. कठीण प्रसंगी शेतीची जमीन कवडीमूल्य भावात विकली मोठ्या मुलाला वाचवण्यासाठी. महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराचे आणि बाबा गेल्यानंतर त्यांच्या मुलीच्या लग्नापासून ते जे जे काही आत्तापर्यंत गोष्टी झाल्या, प्रत्येक गोष्टीत माझा खारीचा वाटा राहिलेला आहे. एक माझे शेवटी काय रक्त आहे, मोठे बंधू आहेत. परंतु त्याला रक्ताच्या नात्याची आणि छोट्या भावाची किंमत नाही. का? कारण कांतीलाल मणिलाल शाहबरोबर राहून बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीचा जो जागेचा विक्रीचा व्यवहार चालू होता, तो मी हाणून पाडला म्हणून कांतीलाल मणिलाल शाह आणि प्रभाकर चांगो शिंदे यांनी असं काही खंडणीची तक्रार बनवली की माझा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, इथे इथे प्रॉपर्टी संपत्ती आहे. असं नाही तर 100 कोटीची प्रॉपर्टी असल्याचा खोटा रिपोर्ट आमच्या बंधूंनी बनवला आणि खंडणी पथकाला पाठवला. आमचे जवळचेच मित्र यांना तात्काळ माहिती पडलं, "साहेब, साहेब, 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 तुमच्या बंधूंनी असं असं केलेलं आहे." तर त्यांनी मला ते पोलिसांकडचं पत्र, खंडणी बहादर पोलीस जे होते त्यांनी पाठवलं आणि पाठवल्यानंतर मी वाचलं आणि प्रत्यक्ष थेट पोलीस कमिशनर, आयुक्त यांना एक पत्र दिलं लिखित. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा अध्यक्ष या नात्याने हा जो काही खोट्या सह्या मारून स्वतः प्रभाकर शिंदे यांनी रिपोर्ट बनवून कांतीलाल मणिलाल शाह याला दिला आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. परंतु माझे अधिकारी म्हणून असलेले विविध पोलिसांची संबंध, कारण पोलीस विभागाचे मी सार्वजनिक बांधकाम असताना प्रकल्प डिपार्टमेंटला विविध कामं केली. पोलीस ग्राउंडपासून ते नाले बांधण्यापासून ड्रेनेज लाईनचे शौचालय देण्यापासूनचे विविध केले. त्यामुळे पोलिसांचे माझ्या बाबतीत सहानुभूती आहे. आणि ते म्हणाले, "शिंदे साहेब, अशी तक्रार दिल्याने खंडणीची तक्रार होत नसते. रंगेहात पकडला जातो माणूस, तेव्हा ती तक्रार गृहीत होते. असं कोणीतरी काही खोटं लिहेल आणि खंडणी पथक अशा अर्जांवर विश्वास ठेवत नाही." तर त्याबाबत जेव्हा मला सर्व आयुक्त, खंडणी, अँटी करप्शन या सर्वांनी मला सांगितले, "शिंदे साहेब, आम्ही यांच्यावर कारवाई करतो दोघांवरती." साहेब, कारवाई करा, जरूर करा. पण प्रभाकर शिंदे माझे मोठे बंधू आहेत. तिथे माझी माया अटळ झाली, की साहेब त्याच्या मिसेसला कॅन्सर आहे, अनेक ग्रस्त आहे. ठाणे महानगरपालिकेत कथित टॅक्समधला जो काही घोळ केला, त्याच्यामध्ये त्याचे फंड अडकलेला आहे, ग्रॅज्युटी अडकलेली आहे, आणखी बरेच काही ताणतणाव आणि मिसेस नुकतीच कॅन्सरग्रस्त कोकाड हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. त्यामुळे तूर्त आपण काही करू नका, असं बोलून त्यांनी तो अर्ज खंडणीचा दप्तरी दाखल केला. नाहीतर आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या की या दोघांना तात्काळ उचला. ज्यांनी एका अधिकाऱ्याविरुद्ध जो प्रामाणिकपणे काम केले, त्याला आम्ही सतत पाहत आलो आहे महानगरपालिकेमध्ये, पोलिसांच्या संपर्कामध्ये. आणि अशा माणसाला जर नाहक बदनाम करून खोटं खंडणी बहादरचा गुन्हा दाखल कराल, तर अशा या लोकांवरती यांना उचलून खोट्या गुन्ह्यात आतमध्ये टाकणं गरजेचं आहे, असे पोलीस स्वतः म्हणाले. तेव्हा मी पाया पडलो, विनंती केली. विनंती केली आणि पोलिसांना तूर्त रोख लावला
की जाऊ दे कसंही झाले तरी ते माझे मोठे बंधू आहेत. वडिलांचा त्याच्यावर जीव आहे जरी माझ्यावर नसेल. त्यामुळे तूर्त सगळ्या तक्रारी मागे घेतल्या. परंतु त्याच्या ह्या कारस्थानमुळे मी एक रात्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. वेदांच्या जवळच्या रात्री अचानक प्रेशर वाढलं, अटॅकचे, हार्टचे धोके वाढले, प्रेशर वाढलं. त्याच्यामुळे घरी कोणी नसताना मी सहज वॉक करता करता रस्त्यामध्ये मला गरगरायला लागलं. मी जाऊन थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि मिसेस मुलुंडला होती. रात्री 12 वाजता आली. आल्यानंतर त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या, सगळं केलं. नॉर्मल होईपर्यंत एक रात्री ॲडमिट केलं. त्यामुळे हे जेव्हा कळलं तेव्हा कांतीलाल मणिलाल शाह यांनी फोन ब्लॉक केला. प्रभाकर शिंदे यांनी फोन ब्लॉक केला. ही वस्तुस्थिती आहे. आणि आत्ता जे काही चालू आहे, आपली बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीची जागा आहे. मी डायरेक्ट सर्व समाजाला व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे, की आपल्या संस्थेला गेली 40-45 वर्षे इन्कम नाही ₹1. आपल्या मागची बळीबाईची साईबाबा संस्था श्रीमंत झाली, परंतु चांगो शिंदे यांनी बांधलेल्या बुद्धीवारीची जागा खितपत पडलेली आहे डुकरांनी, झोपडपट्टींनी. तर मी एक निर्णय घेतला. माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव आला, की साहेब आम्हाला तात्पुरती जवळची जागा तुमची रिकामी आहे, ती तेवढी अर्धी जागा भाड्याने द्याल का लेबर कॅम्पसाठी? तर या सूचना या सरकारी होत्या आणि मी मान्य केल्या आणि त्यानुसार मी प्रक्रिया चालू केली. आणि आज म्हणजे काल 3 तारखेला त्यांनी अचानक मला नोटीस पाठवली. आणि नोटीसचा काय अर्थ? जो माणूसच रिजेक्ट केला आहे धर्मदाय आयुक्ताने अध्यक्ष पदावरून, जी चांगो शिंदेच्या जागेवर आपण तात्पुरतं दिलं, त्याची पूर्ण कमिटी 2012मध्ये जो जो काही फ्रॉड केला, ऑडिट रिपोर्ट नाही का कुठलं काही नाही, जे जे काही केलं, मी ह्या सर्व गोष्टी फार सिरियस घेतो. कारण बाबांची ट्रस्ट आहे. बाबांच्या ट्रस्टला डाग लागायला नको. भले मोठा मुलगा काही फ्रॉड करत असेल तर मी नाही करू देणार त्याला. ती बाबांची जागेबाबत मी करत होतो आणि करणार आहे. हे पुन्हा एकदा सांगतोय. कोणी प्रभाकर येऊ द्या, नाही का आणखी कोणी येऊ द्या. त्यामुळे मी एक तात्काळ निर्णय घेतला. मला एकच मुलगी आहे, शिकते. आता 12वीची परीक्षा आहे. हा ताणतणाव नको म्हणून तात्काळ मी एक निर्णय पोस्ट केला, की बाळाराम महाडिक यांना चांगो शिंदेंच्या जागेवर अध्यक्षपदाची सूत्र उद्या सकाळी हातात देण्यात येतील आणि ते अध्यक्ष असतील. असा आहे मी अधिकृत खजिनदार ट्रस्टी आहे आणि प्रभाकर शिंदे हा सदस्य आहे. अधिकृत धर्मदाय आयुक्त निर्णय 29/5/2025च्या निर्णयानुसार. त्यामुळे हा सगळा ताणतणावामुळे मला अचानक सकाळी उठल्यावर जुलाब चालू झाले, डिसेंट्री चालू झाली आणि अचानक 105 ताप. तर मी दवाखान्यात जाऊन आलो, गोळ्या घेतल्या. जर अशा प्रकारचं जर हा माणूस जादूटोणा करून तर समोरच्या व्यक्तीला घायल करत असेल तर अशा व्यक्तीच्या थाऱ्याला उभे राहू नका. मग तो प्रभाकर चांगो शिंदे असेल, जर कोणी कपट कारस्थान करत असेल किंवा रवींद्र चांगो शिंदे असेल तर त्यांच्या थाऱ्याला उभं राहू नका. त्यामुळे मी एक माझ्या स्वामी समर्थांची शपथ घेतो. मी जे जे काही करतो ते बाबांच्या नावासाठी करतो. विधानसभा निवडणूक लढली, महानगरपालिका निवडणूक लिहिली, बाबांचं नाव मोठं केलं. सगळे लोकप्रतिनिधी मला येऊन हात मिळवतात. काल महापौर निवडणूक बसला, महापौर बसले. रवींद्र शिंदे तुम्ही स्वीकृतमध्ये आम्हाला पाहिजेत. सर्वांनी भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो, तुम्ही अर्ज दिल्या माहिती पडलं, पण आमचं एक मत तुम्हाला आहे आणि तुम्ही स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी आम्ही सर्वजण लावणार आहोत. कारण तुमचं काम जो कार्यकारी अभियंता म्हणून केलं आणि त्याच्यानंतर जे काही समाजसेवा करताय, ज्या बाबांचं नाव राखताय, त्यामुळे आम्हाला तुमच्यासारखे हुशार माणूस हा महासभेमध्ये पाहिजे. म्हणून आज मी तुम्हाला आजारी असूनही लाईव्हवर बोलतोय, ती माझी व्यथा मांडतोय. म्हणून प्रभाकरसारखा शिंदेसारखा माणूस जगात
शोधूनही सापडणार नाही. ज्याला कुटुंबाने सर्व काही केलं, त्या बहिणींनाही शिव्या देतो, भावालाही काही नोटिसा काढतो आणि स्वतः मात्र परस्पर कोणाच्या सह्या न घेता, ना हरकत प्रमाणपत्र न घेता, राजीव संजीव फ्लॅट 3 ॲग्रीमेंटचा फ्लॅट 1 ॲग्रीमेंट कसं काय बनवला? बाकी 3 लोकांच्या सह्या कशा काय घेतला? हे गव्हर्नमेंट स्पोर्ट आहे. तर माहिती अधिकारात मी माहिती काढली. एका पोलीस कर्मचाऱ्याला तो फ्लॅट 60 लाखाला विकला गेला. मग बाकीचे भाऊ-बहिणी कुठे गेले? प्रभाकर शिंदे एकट्याला जन्म दिला होता का बाबांनी? नाही ना. मग अशा प्रकारे बाबांनी त्याच्यासाठी शेतीची जमीनसुद्धा विकली कवडीमोल भावात, जी आज करोडोच्या भावात आहे. त्या काळी 5 ते 6 लाखामध्ये जमीन विकली का? महानगरपालिकेतला आपल्या मुलाला काही इजा नको, बदनामी नको, म्हणून हे चांगू शिंदेंनी केलं. आणि मी बाबांनंतर त्याच्यासाठी बरंच काही केलं. मुलीचं लग्न करून दिलं. प्रत्येक पावलोपावली मदत दिली. आणि असे असताना जर हा माणूस मला नोटिसा पाठवून जर मला आजारी पडत असेल, तर मी संपूर्ण ट्रस्ट मी खाट रोड विभागातील बाळाराम महाडिक यांना सपोर्ट करत आहे. आणि या ट्रस्टचे पदाधिकारी जे दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे हे निर्वतले, त्यांच्या रिक्त जागेवर धर्मादाय आयुक्त निर्णय 29/5/2025च्या जी रिक्त जागा आहे 1985 कमिटीलाच मान्यता दिली. ज्या रिक्त जागेवरती बाळा महाडिकचं पद अध्यक्ष म्हणून भरलं जाईल. आणि असंही ट्रस्टीमध्ये मी अधिकृत 40 वर्ष खजिनदार आहेत. आणि शोभा शिर्के, प्रभाकर शिंदे आणि बाकी लोक हे सदस्य आहेत. त्यामुळे हा सर्व संदेश माझा तुमच्यापर्यंत पोचत आहे. उद्या मीटिंग आहे, तुम्ही या. धन्यवाद. जय हिंद.